मुर्ता लोहे को हथियार समझने वाले, अपने आंसुओं को औजार बनाने वाले, हमको बेकार समझते हैं सियासतदान, मगर हम ही इस देश के सरकार बनाने वाले. कुठलंही क्षेत्र असू द्या, परंतु त्या क्षेत्रामध्ये असा एखादा प्रतिस्पर्धी आणि खेळाडू असतो. त्या खेळाडूशिवाय त्या क्षेत्राला परिपूर्णता येतच नाही. बैलगाडा शरीर क्षेत्राचा विचार करायला गेला तर बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये एक ड्रायव्हर आणि एक नंदी. त्यातला ड्रायव्हर म्हणायला गेलं तर विठ्ठल नाना बुतकर आणि नंदी बघायला गेलं तर बकासूर. या दोघांशिवाय या बैलगाडा शरीर क्षेत्राला कधी परिपूर्णता आल्यासारखी वाटलीच नाही. कारण ते हरल्यानंतर त्यांच्या हरण्याची चर्चा आणि ते जिंकल्यानंतर त्यांच्या जिंकण्याची अर्थात विजयाची चर्चा सतत प्रत्येक मैदानात होत असते. आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच की फॉर्च्युनरचं मैदान झालं आणि फॉर्च्युनरचं मैदान झाल्यानंतर ज्या बैलगाडा शरीर क्षेत्रातल्या काही प्रेक्षकांनी ज्या माणसावरती टीका केली, त्यांना ट्रोल केलं, ते नाव म्हणजे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर. आज बरडी या ठिकाणी फलटण तालुक्यात एक आदत एक बैल असं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये गट पास सेमी पास झाल्यानंतर ज्यांच्यावरती बक्षिसांची उधळण झाली ते विठ्ठल नाना. खरं तर त्यांच्यावरती साधारणपणे 1 ते 1.5 लाखाच्या सुमारास बक्षिसांची उधळण झाली. अनेकांनी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला. परंतु मित्रांनो, मला सांगायचं फक्त इतकंच, जरी आपल्याला त्या माणसाचं बक्षीस दिसत असलं तरी त्या माणसाचा संघर्ष आणि एका हसऱ्या चेहऱ्यामागचा संघर्षमय चेहरा सुद्धा आपण समजून घेतला पाहिजे. आपण ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तिमत्वाला ट्रोल करतो त्यावेळी आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की त्या बैलगाडा शरीर क्षेत्रात त्या माणसाचा जेवढा अनुभव आहे तेवढा आपलं वयही नाही. आणि या सगळ्या गोष्टी आपण कुठल्याही प्रकारचा विचार न करता सरळ सरळ कमेंट पोस्ट टाकत असतो. आणि फक्त विठ्ठल नाना बुतकर नाही, त्यांच्यासारखी कितीतरी माणसं आहेत, त्यांना आपण सहज ट्रोल करत असतो. तर आज फायनलला पोहोचल्यानंतर सर्जा आणि त्याच्यासोबत एक सचिन नावाचा आदत वासरू पळालं. ह्या दोघांनाही चांगला कमबॅक केला आणि त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नाना बुतकर. अशी एक म्हण आहे की शाळेत पोरं यायची बंद झाली म्हणून शाळा बंद पडत नाही. मास्तर नव्याने एक नवा विद्यार्थी घडवत असतो आणि ती शाळा अखंड अविरत पुढे चालत असते. आणि तसं तर लोक फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार घालतात, मावळत्या सूर्याला कोणी नमस्कार घालत नाही. परंतु ह्या जरी सगळ्या गोष्टी असल्या तरी हा बैलगाडा शरीर क्षेत्र किंबहुना हा नाद एक शेतकऱ्याला विरंगुळा म्हणून बांधापासून सुरू झाला आणि त्याची आता एवढी क्रेज वाढली, क्रेज तर वाढली, बदल तर घडून आले, परंतु हा नाद इथपर्यंत जाऊन पोहोचला. तो नाद आता शेतकऱ्यांचा राहिला नाही तर शेठ लोकांचा, पैशाचा आणि वायदीवरचा नाद होऊन बसला. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काही माणसं एवढी तग धरून आहेत किंबहुना त्या क्षेत्रामध्ये एवढे टिकून आहेत की खरं तर त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. एखाद्या क्षेत्रामध्ये नाव करणं फार सोपं असतं, परंतु त्या क्षेत्रामध्ये नाव टिकवून ठेवणं क्वचित हजारातले एखाद्याला जमतं. आणि त्यातलं एक नाव म्हणजे विठ्ठल नाना बुतकर. म्हणजे संयम असेल, शिस्त असेल, माणसं जोडणं असेल, बैल घडवणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून शिकता आल्या पाहिजेत. मग दिलीप नाना शिरस्वस्तीकर असतील, कारण ही माणसं आहेत, ही जुनी माणसं आहेत, ह्यांनी जुना काळ अनुभवलाय. बैलगाडा शरीर क्षेत्र त्यांनी फार जवळून अनुभवलंय आणि जुन्या काळापासून आतापर्यंत जे बदल घडत आलेत ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवल्यात. त्यामुळे मला वाटतं त्या माणसांना ट्रोल करण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. एवढाच या व्हिडिओचा उद्देश होता. शेवटी काय, एखाद्या माणसाला आपण ट्रोल केलं म्हणून त्याचं अस्तित्व मिटत नाही. ज्यावेळी तो माणूस थांबतो त्यावेळी तो थांबत असतो आणि जरी थांबला तरी त्याचं एक वेगळं कर्तृत्व असतं, एक वेगळं कार्य असतं. ते कार्य त्याला त्याच्या नावाच्या रूपाने जिवंत ठेवत असतं. त्यामुळे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर हे नाव तुमच्या आमच्या ट्रोल करण्यानं कधी मिटणार नाही. शेवटी फक्त इतकं सांगेल की आज त्यांचा गुलाल असेल, त्यांचा विजय असेल, त्यांना कौतुक करणं एवढा किंबहुना त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन करणं एवढं मी नक्कीच मोठा नाही, परंतु त्यांच्या कर्तृत्वाला साष्टांग दंडवत मात्र नक्की घालू शकतो. भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, लाईक कमेंट शेअर. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.